गीता हे तत्वज्ञान हजारो वर्षांपूर्वीचे आहे, तर ज्ञानेश्वरीतून माऊलींनी आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचं रसायन दिलेलं आहे। गीता ही परमार्थाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। त्या गीतेतील 700 श्लोकांचा संपूर्ण श्लोकांचा अभिप्राय हा गीता ज्ञानेश्वरीतील या 9व्या अध्यायामध्ये आहे आणि म्हणून गीता ज्ञानेश्वरीतील हा 9वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे। माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर गीतेतील 9वा अध्याय अनुपमेय आहे। म्हणजे कसा आहे, त्याला उपमा देता येत नाही। 9वा अध्याय हा 9व्या अध्यायासारखाच आहे। जसं पहा, समुद्र कशासारखा, समुद्राला उपमा आहे का, तर नाही। समुद्र हा समुद्र एवढाच, समुद्रासारखाच। किंवा राम रावणाचे जे युद्ध झाले ते कोणत्या युद्धासारखे झाले, इतिहासातील एखादं उदाहरण आहे का, त्यासारखे ते युद्ध आहे का, तर नाही। जसं राम रावणाचं युद्ध अनुपमेय आहे, तसा गीता ज्ञानेश्वरीतील हा 9वा अध्याय खूप महत्त्वाचा आहे। गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी आपल्याला जे सांगितले आहे त्याचे जर आपण अध्ययन केले, अभ्यास केला, तर आपले जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही। आपण सर्वांनी आपल्याला भाग्यवान मानले पाहिजे का, तर गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत हे आपल्याला अनुभवता आले। ह्या संतांनंतर ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम आणि शांती ब्रह्म एकनाथानंतर आपण जन्माला आलो, हे आपलं परम भाग्य आहे। असं जर मी म्हटलं तर त्यात मला काही वावगं वाटत नाही। तर असा या अध्यायाचं महत्त्व आहे आणि या अध्यायातील हा 26 क्रमांकाचा श्लोक मी आजच्या आपल्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला आहे। तर श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्या उपहृतम अश्नामि प्रयतात्मनाः। म्हणजे या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, मला पान, फूल, फळ किंवा तुमच्याकडे तेही जर नसेल तर पाणी जरी अर्पण केलं, पण ते कसे, प्रेमाने, अनन्य भावाने, तर मी त्या सगळ्याचा स्वीकार करतो। असं कोण म्हणतं, तर प्रत्यक्ष भगवंत आपल्याला सांगतात। प्रत्यक्ष भगवंत आपल्याला सांगतात की माझी सेवा करा, मला प्रेम द्या। आणि ते कशातून द्या, तर मला काहीतरी द्या, पान द्या, फूल द्या, फळ द्या किंवा थोडंसं पाणी तरी मला जे फुकट मिळतं ते मला तुम्ही द्या, तरच मी तुम्हाला काहीतरी देईल। माझी सेवा करा, मला तुम्ही जे देता ते आदराने द्या, श्रद्धेने द्या, सहृदयतेने द्या। फक्त द्यायचे म्हणून ते देऊ नका। तुम्ही जीवनात येऊन उपासना केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे। माऊली आपल्याला सांगतात, माझ्या भक्ती विन कीजे नोहे ते पाप। भक्ती सोडून तुम्ही इतर जी सर्व कर्म करता त्या सर्वांना माऊलींनी प्रत्यक्ष पाप म्हटले आहे। जी कर्म करतो आपण ती सर्व व्यवहारात करतो, आपल्या सांसारिक जीवनामध्ये करतो, पण परमार्थात त्या इतर सर्व कर्मांना माऊलींनी पापच म्हटले आहे। आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात। तुकाराम महाराज म्हणतात,
आता उघडी डोळे, जरी तुझं अद्यापि न कळे, मनुष्यपण साधी नारायण. पहा, तुम्हाला जर आतापर्यंत कळलं नाही तर इथून पुढं तरी तुम्ही काय करा, तुमचं हे मनुष्याचं जे जीवन आहे ते मनुष्याचं जीवन तुम्ही काय करा, साधवून घ्या. भक्तीविन देव न कळे निसंदेह. आपण हरिपाठ घेतो रोज, त्यात सुद्धा माऊलींनी सांगितलेलं आहे भक्तीशिवाय आपल्याला देव कळत नाही. तेव्हा तुम्ही माझी जी भक्ती करता ती कशी करा, अनन्य भावाने करा. देवे दिला देह भजना कोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने हा देह कशासाठी दिला आहे? देवाच्या परवानगीने हा देह आपल्याला आहे. जेव्हा देवाची परवानगी संपते तेव्हा हा देह राहतो का? तो कितीही प्रिय असला तरी हा नश्वर देह, देवाने दिलेला देह लगेच विलीन होतो. हा देह आपल्याला देवाने दिला आणि म्हणून आपण काय करायची, देवाची अनन्य भावाने सेवा करायची, अनन्य भावाने आपण भक्ती करायची. देवाची भक्ती करताना थोडेही मागे पुढे असे पाहू नका किंवा मनात इतर कोणताही विचार करू नका. पहा, आपण संसारिक लोक आहोत, पण अशी एक वेळ ठरवून घ्या, त्या वेळेला प्रत्यक्ष परमात्म्याशी बोला. होय, तुम्ही म्हणाल भगवंत आपल्याशी बोलेल का? आपण रोज देवाला एक ठराविक वेळ द्या आणि त्या वेळेत देवाशी आपण बोला आणि तेव्हा आपल्याला असं अनुभवायला येईल की प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा आपल्या बरोबर बोलतो. इतकं आपलं मन आपण काय करायचं आहे, एकाग्र करायचं आहे. मग ते जे आपलं कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे. मग आपण पूजा करतो, तुम्ही आम्ही आपण सगळेजण सामान्य माणसं पूजा करतो. पण आपली जी गोमाता आहे त्या गोमातेच्या पोटात 33 कोटी देव आहे. म्हणजे आपल्या धर्मात 33 कोटी देवांचं अस्तित्व आपण मान्य करतो. पण सामान्य लोकांना एवढे देव सुद्धा पुरत नाही. मग ते काय करतात, एक भजन आठवलं पाहिजे. त्यात आहे, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी बैसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळिले, मना आले ते नाव ठेविले, या जनासी वेड लाविले. आपण काहीतरी करतो, थोडेसे देव वगैरे करतो आणि ते पाटावर मांडतो आणि त्यांची पूजा करतो. पण पहा, हे देव जे असे असतात की या देवांचं स्वतःच पोट भरत नाही. मग ज्याचं स्वतःच पोट भरत नाही तो दुसऱ्यांना काय देणार? तो देव आपल्याला काहीही देऊ शकत नाही. आणि म्हणून अशा देवांची आराधना करून, उपासना करून, भक्ती करून काहीही साध्य होत नाही. आपण काही कृतार्थ होऊ शकत नाही. हेंदरी सेंदरी दैवते, कोणी ती पूजिती भूते खेते. हेंदरी सेंदरी दैवते, कुणी ती पूजिती भूते खेते. आपुल्या पोटाजी रडते, मागती शिते अवदाने. पहा, ज्या देवांचं पोट भरत नाही त्या देवांकडे मागून आपल्याला काहीही मिळत नाही. एकदा श्रीराम प्रभू आणि सीता माता दोघे जण बसले होते आणि तिथून 2 मुंगळे चालले.
मुंगळ्याकडे पाहून रामचंद्र प्रभू हे हसले. आता तुम्ही आम्ही आपण कशालाही हसतो, काही कारण असो किंवा नसो आपण हसतो. पण सीता मातेला, जगन्मातेला असे वाटले रामचंद्र प्रभू का बरे हसले असतील, आणि म्हणून त्यांनी प्रभूंना विचारले, प्रभू आपण का हसणार. यावर श्रीराम प्रभूंनी जगन्मातेला सांगितले, सीते हे दोन मुंगळे पाहून मला हसू आले. ह्या दोन मुंगळ्यापैकी जो एक मुंगळा आहे तो 7 जन्म इंद्र होता. तो 7 जन्म इंद्र होता आणि आता त्याला पुन्हा या मुंगळ्याचा काय झालेला आहे, जन्म आलेला आहे. मग पहा, या मुंगळ्याचा त्याला जन्म आलेला आहे आणि पूर्वी जेव्हा तो इंद्र होता तेव्हा त्याला सवय होती कशाची, तो राजा होता ना, मग त्याला रथात बसायची सवय होती. म्हणून हा मुंगळा त्या दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर चढून बसलेला आहे. इथे माझा दृष्टांत संपला. म्हणजे पहा, थोडक्यात या देवतांना सुद्धा ज्यांनी पुण्य करून देव पद मिळवले होते त्यांना सुद्धा पुन्हा फिरून या मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितले आहे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांचं पुण्य जर संपलं तर त्यांना पुन्हा काय करावं लागतं, या मृत्यू लोकात यावं लागतं. असं आपण काय करतो, निरनिराळ्या देवांची पूजा करतो, भक्ती करतो. ती भक्ती कशी असते, जसं पहा शेतकरी आहे, आपल्या परिसरातलं उदाहरण देते, आपल्या ग्रामीण भागातलं, जे पूर्ण माहितीतले शेतकरी, आपण त्यांना शेतीचे ज्ञानी म्हणू. ते बरोबर पीक घेतात. पण जर एखादा अज्ञानी शेतकरी असेल, नवीन शेती करायला लागलेला शेतकरी असेल, तो काय करतो, एक पीक घेतो या वर्षी, त्या वर्षी नाही परवडलं तुम्हाला तर तो पुढच्या वर्षी दुसरं पीक घेतो आणि आपल्या शेतात तो निराळे प्रयोग करतो. तसा माणूस काय करतो, सामान्य माणूस निरनिराळ्या देवांची पूजा करतो. आज हा देव, उद्या तो देव, अशी तो वेगवेगळ्या देवांची पूजा करत असतो. आणि म्हणून ते आपल्याला कळतच नाही आपण पूजा कुणाची करायची, ती आपल्याला न कळल्यामुळे तो या देवांची पूजा करत असतो. म्हणजेच काय तर अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची ये चित्ती बोध कैसा. फक्त अज्ञानाला संपत्ती पाहिजे असते. अज्ञानी जर देवाकडे गेला तर तो मला मागतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, हे फक्त तो मागत असतो. आणि म्हणून तो रोज काय करत असतो, वेगवेगळे देव बदलत असतो. पहा, सोमवार आला की आपण म्हणतो हर हर महादेव, बेलपत्र घेतो, तांब्यात पाणी घेतो आणि महादेवाच्या मंदिरात जातो. कडक उपवास करतो, संध्याकाळी उपवास सोडतो. म्हणजेच सोमवारी करतो आपण महादेवाची पूजा. तेव्हा पाठी सोमवार पावे आणि बेले सिलिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे
जोगावी जो, अशाप्रमाणे आपण सोमवारी काय करतो, महादेवाचं स्मरण करतो, त्याची पूजा करतो. दुसरा दिवस येतो मंगळवार. मंगळवार आला की आपण काय करतो, जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा अर्पिला. मंगळवारी आपण देवीची आराधना करतो. मग आला बुधवार. बुधवारी श्री विठोबारायाचा वार. गुरुवार आला की दत्तात्रयाची महापूजा करतो. मग येतो शुक्रवार. शुक्रवारी जय संतोषी माता, आंबट खायचं नाही, संतोषी मातेला चालत नाही, आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. असे बरेच व्रत वैकल्य आपण करत असतो. शुक्रवार सरला, आला शनिवार. मग काय करतो, तेल घेतो वाटीत बाटलीत आणि शनी मंदिरात जातो. शनीच्या डोक्यावर आपण काय करतो, तेल ओततो. शनीच्या मंदिरातून तसंच हनुमंताच्या मंदिरात जातो आणि शरणागती पत्करतो. असा झाला हा शनिवार पूर्ण. मग आला रविवार. रविवार आला की काय करायचं, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, श्री खंडेरायाची उपासना करायची. मग खंडेरायाला तर बरंच लागतं, जागरण वगैरे असं आपण बरंच करत राहतो. पण माय बाप हो, आपल्याला सामान्य लोकांना हे कळतं का, जेव्हा पाऊस पडतो त्या छोटे छोटे ओढ्याला जाऊन मिळतात, ओढे नदीला जाऊन मिळतात. पुढं ती छोटीशी गावातली नदी एखाद्या मोठ्या नदीला जाऊन मिळते. नदींचे संगम होतात आणि ती मोठी नदी शेवटी कुठे जाऊन मिळते, तर ती सागराला म्हणजे समुद्राला जाऊन मिळते. म्हणजेच पहा, आपण जरी छोट्या छोट्या देवाची, वेगवेगळ्या देवांची जरी पूजा केली तरी ती शेवटी कुणाला मिळते, भगवंताला मिळते, परमात्म्याला मिळते. आणि म्हणून आपण फक्त परमात्म्याचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. एखादं सुंदर झाड असतं पहा, झाड असतं सुंदर, सुंदर पानं येतात, चकचक पानं चकाकतात, फुलं येतात, फळं येतात. पण जर आपण झाडाला जर पाणी द्यायचं असेल तर त्या पानांना देतो का हो? आपण ते पाणी एखाद्या फळाला धर म्हणतो का हो? किंवा फुलाची छोटीशी जर कळी असेल तर त्या कळीला आपण पाणी देतो का हो? नाही. तर पहा, तुम्ही छोट्याशा मुलाला जरी सांगा, अगदी 5 वर्षाची, बाळा हे पाणी झाडाला घाल, तर ते बाळ सुद्धा, छोटंसं मूल सुद्धा पाणी कुठं नेऊन ओततं, झाडाच्या बुंद्याजवळ ओततं, की जेणेकरून ते पाणी कुठे जाईल, झाडाच्या मुळांना पोचेल. म्हणजे कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, ते शेवटी एकाच परमात्म्याजवळ जाऊन पोचतं. असा माझा सांगण्याचा भाग होता. तर पहा, आपण ही अशी निरनिराळ्या देवांची पूजा करत असतो. मग ती पूजा कशी असते, तर ती पूजा अशी असते, अखंड भजन करायचं. ऐसा अखंड भजन करी उगानसे क्षणभरी, आगवेन गावद्वारी अहे जैशी. म्हणजे ही पूजा व्यभिचारी असते. रोज वेगवेगळ्या देवांची पूजा करणं, हे वेगवेगळ्या देवांची पूजा करणं हे व्यभिचार असतो. गणिता जशी अखंड सौभाग्यवती असते, तशी ही वेगवेगळ्या देवांची पूजा केलेली ही असते पहा. मग ही पूजा शेवटी कोणाला जाते, जो हा देवांचा देव, ज्याने हे विश्व निर्मिले, ज्याने हे महिमंडल स्थापन केले, तो एक पंढरीचा राणा परमात्मा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडे ही पूजा जात असते. मग काय करायचं आपण,
पूजा करायची नाही का? तर परमेश्वराने तर सांगितलेलं आहे माझी उपासना करा, माझी पूजा करा. मग ती कशी करायची? ती पूजा करायची मग निस्सीम भाव उल्लासे. या श्लोकाच्या पहिल्याच ओवीत सांगितलेलं आहे पहा. मग निस्सीम भाव उल्लासे माझी पूजा करा, निस्सीम भावाने पूजा करा माझी. आणि ती पूजा मला काहीतरी देऊन करा. काहीतरी द्या म्हणजे काय द्या? पान द्या, फूल द्या, फळ द्या किंवा पाणी द्या. मग तुम्ही म्हणता जे श्रीमंत आहेत ते लोक तर देवाला खूप काही देतील, खूप मोठे मोठे 1000-2000 रुपयांचे हार आणतील, खूप मोठे भोग चढवतील, नैवेद्य देतील. मग देव कुणाचा होईल हो? श्रीमंताचाच होईल. आपल्यासारखा गरिबांचा देव राहील का? पण पहा माऊली काय म्हणतात, मी उपचारी कवनाही ना कळे. मी उपचाराने प्रसन्न होण्यासारखा किंवा प्राप्त होण्यासारखा भोळा नाही. हे देताना काय पाहतो मी? हे देताना आपण पाहतो पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साण थोरण म्हणे. मी भक्ती पाहतो, आर्द्रता पाहतो हृदयातील. तेथे हा लहान आहे, तो मोठा आहे, हा श्रीमंत आहे, तो गरीब आहे, हे मी काहीही पाहत नाही. म्हणून तुम्ही मला जे देता ते देताना तुम्ही मला काय करा? हृदयपूर्वक द्या, प्रेमपूर्वक द्या आणि श्रद्धापूर्वक तुम्ही द्या. पहा आपला ग्रामीण समाज आहे, हा मनुष्य देह आहे किंवा कोणताही जीव आहे आणि हा नश्वर आहे. आपण म्हणतो हा देहाचा जन्म झाला म्हणजे याचे मरण येणार, मृत्यू अटळ आहे हा प्रत्येकाला. मग जर पहा आपल्या परिसरात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर तेथील जे नातेवाईक असतात, आप्त सगळे सोयरे, हे काय करतात हो? भडभडून रडतात, त्या मृत माणसासाठी रडतात. आता हा झाला आपल्या परिसरातला प्रसंग. पण असे देश आहेत, त्या देशात आप्त रडत नाहीत, मुलगा मुलगी सगळे सोयरे रडत नाहीत. मग काय होतं? तेथे भाड्याने लोक आणले जातात पगारी. कशासाठी? ते मेलेल्या माणसाच्या जवळ रडण्यासाठी. कशासाठी? रडण्यासाठी. मग हे रडणं खरं असतं का हो? नाही. हे रडणं कशाचं असतं? हे स्वार्थाचं असतं, पगाराचं, पैशाचं रडणं असतं. एखादा देव असतो, मग आता देवाची पूजा करण्यासाठी हे आम्हाला आपण देव मंदिर स्थापन करतो. मग सर्व देवांची पूजा करणं हे आपल्यासारख्यांना गावकऱ्यांना शक्य नसतं. म्हणून आपली जी कमिटी असते गाव पातळीवरची, ते काय करतात? एखाद्या पुजाऱ्याची, जिथं समजा बाबा नसतील त्या मंदिराच्या तिथं पूजा करण्यासाठी आपण एखाद्या पुजाऱ्याची काय करतो? नेमणूक करतो की सकाळ संध्याकाळ तुम्ही काय करा, येऊन इथं देवाची पूजा करा. मग तो पुजारी आपण कसा ठेवतो? महिन्यावर ठेवतो, पैसे देऊन ठेवतो. मग तो खरं प्रेम त्या देवाला देत असेल का हो? नाही. म्हणजे पहा या दोन्ही प्रसंगात आपल्याला असं माहितीये की स्वार्थासाठी केलेलं वेगळं आणि प्रेमासाठी केलेलं हे वेगळं असतं. म्हणजे पहा या प्रसंगावरून असं मला सांगता येतं, मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. म्हणजे भडभडून रडणे प्रेतासाठी, त्या मृतासाठी, किंवा स्वतः देवाची पूजा करणे प्रेमासाठी आणि स्वार्थासाठी, पगारासाठी रडणे किंवा देवाची पूजा करणे, यामध्ये खूप अंतर आहे. पहा यामध्ये काय आहे? खूप फरक आहे.
हे दोन्ही जरी क्रिया आपल्याला सारख्या दिसतात, पूजा करण्याची क्रिया म्हणा किंवा ही रडण्याची क्रिया म्हणा, ह्या जरी सारख्या दिसत असल्या, वरून दोन्ही सारख्या दिसतात, दोन्ही दिसती सारखी, पण वरून जाणे तो पारखी. ज्याला पारख आहे तो समजतो की या क्रियांमध्ये काय आहे, फरक कसा आहे तो. मग काय करायचं तर देव हा थोर प्रेमाचा भुकेला आहे. भावे विन भक्ती नाही, भक्ती विन मुक्ती नाही, हे देव आपल्याला सांगत असतो. देव हा प्रेमाचा भुकेला आहे आणि तो स्वतः भगवंत आपल्याला म्हणतो की मला काहीतरी द्या. पत्रम पुष्पम फलम तोयम, पान द्या, फूल द्या, फळ द्या किंवा पाणी द्या, मला काहीतरी द्या. आणि म्हणून आपण आता हा प्रस्तावनापर जो भाग आहे हा संपू आणि देवाला पान, फूल, फळ आणि पाणी कोणी कोणी अर्पण केलं, किती श्रद्धेने अर्पण केलं, या आपल्या मूळ श्लोकातील विषयाकडे आता आपण जाऊ. तर आपल्याला पाहायचं आहे आता पत्र म्हणजे पान कोणी अर्पण केलं. द्रौपदी माता, कौरव आणि पांडव हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मग कौरवांनी काय केलं, राज्य पांडवांचं हिसकावून घेतलं आणि पांडवांना पाठवलं वनवासात. पांडव वनवासात गेले आणि त्यांच्याजवळ काहीही नव्हतं, अंगावरच्या वस्त्रानिशी त्यांना हकलून दिलं. 5 पांडव संगे द्रौपदी माता आणि त्यांचे वनवासात खूप हाल होऊ लागले. युधिष्ठिराने काय केलं, सूर्यनारायणाची उपासना केली आणि सूर्यनारायणाला आपल्या मनाची व्यथा सांगितली. सूर्यनारायणा, आमच्याजवळ काही नाही, आमचे खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहेत. म्हणून सूर्यनारायणाने त्यांना एक अक्षय थाळी दिली, पात्र दिलं एक, जिला आपण सूर्य थाळी सुद्धा म्हणू शकतो. आणि सांगितलं, युधिष्ठिरा, ही जी थाळी आहे या थाळीमध्ये तुम्हाला हवे तेवढे आणि हवे ते अन्न मिळेल. पण ते कधी मिळेल, सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत मिळेल, कारण ती प्रत्यक्ष सूर्यनारायणाने दिलेली थाळी होती. आणि सूर्याने अशा प्रकारे पांडवांची करुण हाक ऐकून त्यांना ती थाळी अर्पण केली. कौरवांना ही गोष्ट कळली. आता आपणा सर्वांना, आपण सर्व देवाधर्मातले आणि पोथ्यातले आहोत, आपल्याला सर्वांना माहिती कौरव कपटी होते, त्यांना ही गोष्ट कळली. पांडव तर आता वनवासात सुद्धा सुखात आहेत. मग आता काय करायचं. मग पहा, दुर्योधन जो होता तो शकुनी मामांना म्हणाला, मामा, पांडवांची कीर्ती तर आता वनवासात आहे, तरी त्यांचीच कीर्ती आहे, आपल्याला तर कोणीच चांगले म्हणे ना. मामा म्हणे, शकुनी मामा ते खूप हुशार होते ते, पण हुशारी त्यांनी सर्व कपटातच घातली, कपटी होते. पण त्यावेळी त्यांना थोडासा एक विचार आला चांगला. शकुनी मामा म्हणतात तसे, दुर्योधना, आता पांडव तिथं सुखात आहेत आणि त्यांची खोड तर आता मोडायची आहे, त्यांचं सत्व हरण करायचं आहे, त्यांना लोक नावे कसे ठेवतील किंवा त्यांना शाप कसा मिळेल ते आपल्याला पाहायचं आहे. पण यासाठी आपण चांगल्या माणसाकडूनच आता काहीतरी युक्ती करू. आणि म्हणून ते दुर्वास ऋषींना बोलवून घेतात. दुर्योधन बोलावणे पाठवतात दुर्वास ऋषींना. ऋषी, चातुर्मास लागलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आता आमच्याकडे या, म्हणजे आम्हाला काहीतरी पुण्य मिळेल तुमची सेवा केल्याची. आता ऋषीच ते म्हणे, ठीक आहे, आम्हाला काय बोलवलं मग आम्ही येतो. ऋषी येतात आणि दुर्योधनाकडे राहतात.
काही दिवसानंतर दुर्वास ऋषी काय म्हणतात की दुर्योधना, आता आम्हाला आमचे मार्गक्रमण करू द्या. तेव्हा खूप प्रेमाने असल्यासारखे, प्रेमाचे भाऊ असल्यासारखे दुर्योधन दुर्वास ऋषींना म्हणतात, तुम्ही आमचा पाहुणचार तर घेतलाच, पण आमच्या भावांचा पण पाहुणचार घेऊन जा. आता ते आहेत वनवासात, तुम्ही पांडवांना भेट देऊन जा. दुर्वास ऋषी म्हणतात ठीक आहे, हा पण जाताना एक करा, तुम्ही ते दिवसा वनात इकडे तिकडे भटकत असतात, तुम्ही जाताना रात्रीच्या वेळी जा. दुर्वास ऋषी म्हणतात ठीक आहे. आणि मग ते दुर्योधनापासून निघतात पांडवांकडे जायला. येतात पांडवांकडे आल्यानंतर रात्रीची वेळ असते आणि ते आल्याचे कळताच युधिष्ठिर त्यांना सामोरे जातात, त्यांचं स्वागत करतात आणि म्हणतात बोला ऋषी, तुमची मी काय सेवा करू. तेव्हा दुर्वास ऋषी म्हणतात, युधिष्ठिरा, चालत आलो आहोत, खूप भूक लागली आहे, आमच्या जेवणाची व्यवस्था करा. तर असं म्हणतात पहा, दुर्वास ऋषींना 60 खंडे अन्न लागत असे आणि ते काही एकटे होते का? नाही, त्यांच्या बरोबर त्यांचे हजारो शिष्य होते. आता पहा इथं या 5 पांडवांची आणि 6वी द्रौपदी माता त्यांचीच खाण्याची संध्याकाळच्या वेळी पंचायत असे. मग आता एवढं भोजन कुठून आणायचं? इतक्यात द्रौपदी मातेला कळतं ऋषीवर आलेत, ती सुद्धा दर्शन घेते आणि युधिष्ठिर आता जेवणार कोणी म्हटल्यावर द्रौपदी मातेकडे युधिष्ठिर पाहतात, आता ऋषींच्या भोजनाची काय करायची तयारी करायची म्हणून. पण ती द्रौपदी माता ही धीराची, ती युधिष्ठिराला सांगते, नाथ, ऋषींना सांगा की रात्र 2 प्रहर झालेली आहे आणि तुम्ही काय करा, नदीवर जा आणि स्नान करा. तोपर्यंत मी काय करते, तुमच्या भोजनाची व्यवस्था करते. त्याप्रमाणे युधिष्ठिर ऋषींना सांगतात, ऋषीवर तुम्ही काय करा, नदीवर जा आणि स्नान करा. स्नान केल्यानंतर तुम्ही परत या, तोपर्यंत तुमच्या जेवणाची आम्ही काय करतो, तयारी करतो. ऋषीवर स्नान करण्यासाठी जातात आणि द्रौपदी माता आता म्हणजे आता काय करायचं, आपल्याजवळ तर काही अन्न शिल्लक नाही. मग तिला कुणाचं लक्ष येतं, परमात्म्याचं लक्ष येतं. ती काय म्हणते, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले मजवरी. कृष्णा, तू आता धाव घे, माझ्यावर खूप मोठं संकट पडलं, आले विघ्न निवारी. आणि ती आर्द्रतेने हृदयापासून कृष्णाचा धावा करते. पहा आता एवढे ऋषीवर आले, त्यांना जर नाही भोजन दिलं तर ते काय करतील, आपलं सत्व घेऊन जातील. पूर्वी ऋषी मुनी शाप देत होते आणि हे आपल्याला सगळ्यांनाच माहित होतं, त्यांचे शाप खरे होत होते. मग ती अशी आर्त हाक मारते, आकृष्टमाणे वसने द्रौपदी चिंतितो हरी, द्वारकावासी गोविंद गोपी जनवल्लभ. द्रौपदीची आर्त हाक श्रीकृष्ण ऐकतात आणि त्यावेळी नेमकं श्रीकृष्ण त्यांच्या घरी जेवणास बसणार असतात. ताट मांडलेलीच असते आणि देव श्रीकृष्ण जेवायला बसणार, तोच त्यांना द्रौपदीचा धावा ऐकू येतो. ते लगोलग ताट बाजूला सारतात
आणि गरुडावर स्वार होतात आणि द्रौपदी मातेकडे यायला निघतात. पण त्यांना एवढी घाई झालेली असते पहा, प्रत्यक्ष गरुडाचा वेग सुद्धा त्यांना कमी पडतो. त्वरा झाली गरुडा ताकियले मागे. त्यांना एवढी घाई झाली की त्यांनी त्या गरुडाला मागे टाकलं आणि स्वतःच्या वेगाने ते द्रौपदी मातेजवळ आले. द्रौपदी मातेला म्हणाले, द्रौपदी, मी आलो आहे, पण मला खूप भूक लागली आहे. आता इथं एक संकट आधी होतं आणि देवाने द्रौपदी माते पुढे दुसरं संकट उभं केलं. म्हणजे ऋषींना जेवण नाही म्हणून देवाला बोलवलं, आळवणी केली आणि आता प्रत्यक्ष भूक कुणाला लागली? परमात्म्याला लागली, परमेश्वराला लागली. तेव्हा द्रौपदी म्हणते, द्रौपदी मातेचे आणि श्रीकृष्णाचे बहीण भावंडाचे सख्य नाते म्हणते, अरे कृष्णा, माझ्याजवळ काही शिल्लक नाही, तुला मी आता काय देऊ? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, द्रौपदी, असेल बघ इकडे तिकडे काहीतरी. त्यांच्याकडे आता काही असते का? किचन आणि त्याच्यात काही ठेवलेलं असतं का? नाही. म्हणून ती जी थाळी होती, अक्षय थाळी, सूर्य थाळी, ती पाहते आणि श्रीकृष्ण म्हणतात, द्रौपदी, ते बघ थाळीला पान चिकटलेले आहे. एक भाजीचं पान चिकटलेलं होतं पहा त्या थाळीला. आणि मग द्रौपदी ते भाजीचं पान घेते थाळीला चिकटलेलं आणि ते कुणाला देते? परमेश्वराला. श्रीकृष्ण ते भाजीचं पान ग्रहण करतात, घेतात, खातात आणि तृप्तीचा ढेकर देतात. त्यांचं पोट भरतं. काय देवा घरी न मिळे अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. का हो, देवाच्या घरी काय अन्न नव्हते? होते. तृप्तीचा ढेकर देतात द्रौपदीचं पान घेऊन आणि असा संकल्प करतात, पर्वता एवढे अन्नाचे ढीग निर्माण होऊ दे. तितक्यात अन्नाचे पर्वतच्या पर्वत काय होतात? उभे राहतात. पण केव्हा? ज्यावेळी द्रौपदी त्यांना काय देते? एक भाजीचं पान देते. घेसी तेव्हा देसी. देव आधी आपल्याकडून काय करत असतो? घेत असतो आणि नंतर तो आपल्याला देत असतो. अशा प्रकारे द्रौपदीवर आलेलं संकट श्रीकृष्ण परमात्मा निवारण करतात. असंच पानाचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला देते. रुक्मिणी मातेने श्रीकृष्णाला तुळशी दल अर्पण केले. एकदा नारद मुनी फिरत फिरत द्वारकेत येतात. तेव्हा ते सत्यभामेच्या महालाजवळून जात असतात. सत्यभामा नारदांना म्हणते, नारद मुनी या आता. त्यांच्या आगत स्वागत करते. सत्यभामा हे श्रीकृष्णाचं भोळं कुटुंब बघा. खूप भोळी सत्यभामा आणि गप्पा मारते नारद मुनी बरोबर आणि म्हणते, नारद मुनी, मला पुढच्या जन्मी श्रीकृष्णाची प्राप्ती होईल यासाठी काही आहे का हो उपाय? नारद मुनी पहा, ते म्हणतात, हो आहे. मग सांगा बरं काय उपाय आहे तो? तर त्यासाठी तुम्हाला दान द्यावे लागेल. पूर्वी रामाने दान दिलं होतं. कशाचं? स्त्रियांचं. आणि म्हणून या जन्मात कृष्णाला 16,108 स्त्रिया मिळाल्या होत्या. ते उदाहरण देऊन नारद सत्यभामेला पटवून देतात, दान दे. पण कशाचं दान दे? तुला जी वस्तू प्रिय आहे ते दान मला दे. सत्यभामा म्हणते, मला श्रीकृष्णाशिवाय काहीही प्रिय नाही. मग दे श्रीकृष्णाचंच दान.
सत्यभामा म्हणते, श्रीकृष्णाला कोण दान घेईल बरं? असं कुणी कृष्णाला दान घेईल का? नारद मुनी म्हणतात, हो त्यांना तर कुणी दान घेणार नाही, पण असं करतो मग मीच घेतो दान, तू देऊन टाक. आणि ती भोळी सत्यभामा दानाचं दान नारद मुनींच्या हातावर श्रीकृष्ण दान सोडून देते. श्रीकृष्ण बसलेले असतात सभेमध्ये सिंहासनावर. मग नारद मुनी सत्यभामेजवळचे उठून जातात तिकडं. आता श्रीकृष्णांना हे काही माहीत नसतं. ते म्हणतात, नारद मुनी या, आला, तुमचं स्वागत आहे, या. तेव्हा नारद मुनी म्हणतात, थांबा जगन्नाथा, तुम्ही आता जगन्नाथ राहिलात का? नाही, आता तुम्हाला सत्यभामेने मला दान दिला आहे, मी तुमचा मालक आहे. मी तुमचा कोण आहे? मालक आहे. आणि तुम्ही आमचे कोण झाला आहात? नोकर झाला आहात. आणि देवाला सुद्धा हेच हवं असतं. श्रीकृष्णाला परमात्म्याला आनंद होतो. ते काय म्हणतात, बरं झालं, काय सेवा करू तुमची, मग ह्या आमच्या खडावा घ्या. श्रीकृष्ण त्या खडावा आपल्या डोक्यावर घेतात आणि आनंदाने चालू लागतात. हे दृश्य सगळेजण पाहतात. आणि त्या 16,108 बायका आहेत. त्या म्हणतात, हे काय झालं आता, देव आपले राहिले नाहीत, त्यांचं दान सत्यभामेने दिलं. ही बातमी सगळीकडे पसरते. सगळेजण सत्यभामेला विचारतात, सत्यभामा तू हे काय केलं? आणि नंतर त्या भोळ्या सत्यभामेच्या लक्षात येतं की आपण ही मोठी चूक केली. म्हणून ती पुन्हा नारदांना म्हणते की आता मी जे हे दान दिलं आहे, हे दान मला परत हवं आहे. आता याच्यावर काहीतरी उपाय सांगा. शेवटी आढे वेडे घेत नारद मुनी सांगतात, याच्यावर तर उपायच नाही. पण आता सत्यभामे तू खूपच म्हणते, तर मला काय कर, श्रीकृष्णाच्या वजना इतकं सोनं दे. ठीक आहे, सत्यभामा म्हणते, काही हरकत नाही, माझ्याकडे काय सोन्याला कमी आहे. कारण सत्यभामा श्रीमंतक म्हणायची मालक, तिच्या वडिलांकडून मिळालेला तो श्रीमंतक म्हणी तिला रोज सोनं देत असतो, तिच्याकडे काही कमी नव्हती. मग तुला करतात, एका पारड्यात श्रीकृष्णाला परमात्म्याला बसवतात, दुसऱ्या पारड्यात काय टाकतात, सोनं टाकतात. सगळ्या जणी खूप सोनं टाकतात. सत्यभामा टाकते, तिच्याजवळ असेल नसेल सगळं टाकतात. रुक्मिणी मातेला काही याचा तपास नसतो. रुक्मिणी माता ती तिच्या महालात बसलेली असते. सगळं सोनं टाकतात, पण श्रीकृष्णाचं पारडं काही हलत नाही, ते जडच राहतं. मग एक दासी पळत रुक्मिणी मातेकडे जाते आणि म्हणते, माते असं असं झालं आहे आणि आता काय करायचं? तेव्हा रुक्मिणी सांगते, माता सांगते, तू हो पुढं, मी येते, काही काळजी करू नको. म्हणून रुक्मिणी माता तुलसीचं एक पान येते आणि जिथे ती सुवर्ण तुला म्हणजे सोन्याची देवाची तुला केली होती तेथे येते. ती परमात्म्याला श्रद्धेने नमन करते आणि ते तुलसीचं पत्र, तुलसीचं दल, ते तुलसीचं पान ती त्या सोन्याच्या पारड्यात ठेवते, अर्पण करते मोठ्या प्रेमाने, भक्तीने. तितक्यात काय होतं हो, श्रीकृष्णाचं पारडं वर जातं आणि ती तुला होते. म्हणजे तुलसीचं पान देवाला दिल्यामुळं देव प्रसन्न होतो, त्याची प्राप्ती होते. असे 2 उदाहरणं मी तुम्हाला ह्या पानाविषयी दिलेले आहे. आता आपलं दुसरं आहे साधन पुढचं, तर पुष्प. मग हे पुष्प कोणी दिलं? पुष्प देवाला अर्पण कोणी केलं? तर हे गजेंद्राने परमात्म्याला कमळ फूल दिलं. तुम्ही म्हणाल गजेंद्र म्हणजे कोण? तर एक हत्ती. मग हा हत्ती कसा देईल देवाला फूल? तर या गजेंद्राची एक आख्यायिका आहे. मी एक ओळीत तुम्हाला सांगते. ते गजेंद्र म्हणजे पांड्य देशाचा राजा.
प्रद्युम्न असं त्यांचं नाव. त्यांना अगस्त्य ऋषींचा शाप लागला आणि पुढच्या वेळी त्यांचा हत्ती योनीत गज योनीत जन्म झालेला. तो हा गजेंद्र, तो गजेंद्र पाणी पिण्यासाठी सरोवरात गेला. उन्हाळ्याचे दिवस आणि तो तहानेने व्याकुळ झालेला होता. पाणी पिला. त्याच्याबरोबर त्याचे सगळं आप्त स्वकीय होते. त्याला 1000 बायका होत्या आणि प्रत्येक बायकोला 2 मुलं, अशी 2000 मुलं होती. त्यांच्या सर्वांच्या बायका बरोबर होत्या. असं भल्लं मोठं त्या गजेंद्राचं काय होतं, कुटुंब होतं आणि त्या भल्या मोठ्या सरोवरात ते सगळेजण पाणी पिण्यासाठी आले होते. पाणी पिले. उन्हाळ्याचे दिवस होते. आता हत्तीच ते आणि डुंबात बसले. सरोवरात डुंबावं असं त्यांना वाटलं. तितक्यात त्या सरोवरात एक नक्र होती, म्हणजे एक मगर होती. त्या मगराने त्या हत्तीचा पाय धरला, गजेंद्राचा पाय धरला. हजारो वर्ष युद्ध चाललं. सगळे आप्त कंटाळले आणि मग म्हणे की देवा, आता काही हे युद्ध संपताना दिसत नाही, मग काय करायचं? चला आता, नाहीतरी हा गजेंद्र आता म्हाताराच झाला. मुलं कंटाळले, मुलं कंटाळले. मग बायका म्हटल्या की आता मुलं जर युद्ध करून कंटाळले तर आपलं तरी काय चालणार. बायका मुलं सगळे सोडून गेले. आता राहिला एकटा गजेंद्र. अंतकाळी कोणी नाही हे पाहून गजेंद्राला खूप वाईट वाटलं. शेवटच्या वेळी जवळ कोणी राहिलं नाही म्हणून त्याने परमात्म्याचा धावा केला. त्याने सरोवरात असणारे एक कमळ फुल तोडलं, सोंडेने धरून कमळ फुल तोडलं आणि ते परमेश्वराला अर्पण केलं. हाक मारली परमेश्वराला. ती आर्त हाक परमेश्वराच्या कानावर गेली आणि परमेश्वर ताबडतोब यायला निघाले. तेव्हा लक्ष्मी माता म्हणती, घाई घाई कोठे निघालात तुम्ही? हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे लगत बोली, पीछे होत से आवाज. हा अक्षर म्हणताना लक्ष्मी मातेजवळ देव होते आणि ती म्हणेपर्यंत ते गजेंद्राजवळ आले. इतक्या त्वरेने धावत ते गजेंद्राजवळ आले. त्यावेळी गजेंद्र पूर्ण सरोवरात ओढलेला होता नक्रानी. फक्त कमळ फूल तरंगलेलं होतं. देवानी स्वतःच्या शक्तीने त्यांना वर ओढलं आणि त्या मगरीपासून त्या गजेंद्राची सुटका केली. गजेंद्राला मोक्ष दिला. पण मगरीने देवांचा पाय धरला. तेव्हा देव मगरीला म्हणतात, नक्राला म्हणतात, तुला आता काय पाहिजे? तेव्हा मगर म्हणते, मी पाय धरला म्हणून गजेंद्राने तुला फुल अर्पण केलं. तू गजेंद्राला घेऊन चाललास देवा मोक्षाला आणि मला कधी नेणार? मग देवाने त्या गजेंद्राबरोबर त्या मगरीचा सुद्धा उद्धार केला. अशा प्रकारे हे पुष्प अर्पण त्या गजेंद्राने मोठ्या भक्तिभावाने केलेलं आहे. आता तिसरं साधन जे आहे आपलं ते आहे फलम, म्हणजे फळ. आता फळ कोणी अर्पण केलेलं आहे ते आपण पाहू. तर पहा, श्रीराम प्रभू वनवासात होते आणि आपली शबरी माता ती जंगलामध्ये अरण्यामध्ये राहत असे. मातंग ऋषींची सेवा करत असे. मातंग ऋषी निजधामास गेले त्यावेळी तिला खूप दुःख झाले शबरी मातेला. तेव्हा मातंग ऋषीने शबरी मातेला सांगितले, तू रामप्रभूंचे चिंतन कर, तुला रामप्रभू स्वतः भेट द्यायला येतील आणि
वचनावर शबरी मातेचा मोठा विश्वास असल्यामुळं ती रोज राम नाम करत असे. आपल्या पर्णकुटी समोरची जागा स्वच्छ करत असे, रस्ते स्वच्छ करत असे आणि रानातली फळे ही घरात म्हणजे त्या पर्णकुटीत आणून ठेवत असे आणि प्रभूंची वाट पाहत असे. एक दिवस राम प्रभू शबरी मातेला भेट देण्यासाठी जंगलात त्या अरण्यामध्ये आले. शबरी मातेला खूप आनंद झाला श्रीराम प्रभू आले म्हणून. श्रीराम प्रभूंची गळा भेट घेतली, चरणांचं दर्शन घेतलं आणि शबरी माता बसायला टाकलं, आसन टाकलं बसायला देवांना. श्रीराम प्रभू त्यांच्या बरोबर लक्ष्मण भैया सुद्धा होते, त्यांना बसायला दिलं. तेव्हा श्रीराम प्रभू म्हणतात शबरी मातेला, शबरी खूप भूक लागली आहे मला. आणि मग शबरी मातेने रानातून आणलेली बोरं द्रोणात ठेवलेले होते ते प्रभूला दिले. बरोबर असलेले लक्ष्मण भैया म्हणतात, शबरी पक्ष्यांनी खाल्लेली उष्टी बोरं द्रोणात ठेवली का? तेव्हा होय. शबरी माता काय म्हणते, पक्ष्यांनी नाही तर ती मी स्वतःच्या दातांनी कुरतडून ठेवली आहे. देवाला आंबट जाऊ नये म्हणून मी ती गोड बोरे ठेवली आहे आणि ती देवाने मोठ्या प्रेमाने काय केलेली आहे, ग्रहण केलेली आहे. तर अशा प्रकारे हे फळ मोठ्या प्रेमाने शबरी मातेच्या मनात होते का ही बोरं उष्टी आहे ती देवाला द्यायची नाही असं काही नव्हतं. त्यात फक्त भाव होता की देवाला किडकं किंवा आंबट गोड जाऊ नये. असं एक उदाहरण आणखी आहे, तर ते आहे विदुराचं आणि श्रीकृष्णाचं. विदुरांच्या घरी जेव्हा श्रीकृष्ण गेले, शिष्टाई करण्यासाठी गेले होते, त्यावेळी केळी खाण्यासाठी विदुर पत्नीने त्यांना दिल्या. तर विदुर पत्नी इतकी देहभान विसरली होती, देवाला केळी सोडून देता देता ती केळीची साल देवाला देत होती आणि केळीचा गाभा ही स्वतः आपण खात होती. इतकं ती देहभान हरपून गेलेली होती. अशा प्रकारे हे फळ शबरी मातेने विदुर पत्नीने देवाला अर्पण केलेलं आहे. आता पुढचं एक आपलं साधन राहिलेलं आहे ते आपण घेऊ. तोय म्हणजे पाणी. आता पाणी कोणी अर्पण केलं ते पहा. एक कोळ्याचा मुलगा होता रत्नीदेव, त्याचं नाव रत्नीदेव आणि त्याची शंकरावर अपार भक्ती होती. तो काय करे, रोज त्याचा नेम असेल शंकराला पाणी घालायचं. त्याच्याकडे असं भांड नव्हतं पहा काही, किंवा तांब्या किंवा पेला किंवा असं काही नव्हतं. तो काय करायचा, नदीवर आंघोळ करायचा आणि तोंडात गुळणी आणायचा पाण्याची तोंड भरून आणि ते शंकराच्या पिंडीला घालायचं. ते शंकराच्या पिंडीला घातलं की मग काय करायचा, देवाला नमस्कार करायचा. त्याच्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण करत नसे असा त्याचा नेम असे. एकदा काय होतं, श्रावण महिना होता, तिथला जो राजा होता त्याची महापूजा होती आणि महापूजेसाठी त्यांनी काय केलं, राजाची पूजा मोठी, खूप सामान आणलं आणि ते काय केलं त्यांनी, तिथे कुणाला येऊ देईना. राजाचे प्रधान, नोकर, चाकर, मोठे मोठे ब्राह्मण, त्यांचं ते सामान, अशा प्रकारे तिथं मोठा थाट होता. मग आता हा कोळ्याचा मुलगा रोजच्या प्रमाणे आंघोळ करून आला, त्याला कोणी येऊ देईना म्हणून तो बाजूला एका झाडाखाली तोंडात गुळणी धरून तसाच उभा राहिला. तितक्यात शंकर पार्वतीचं विमान तिथून चाललं होतं. तेव्हा पार्वती माता म्हणतात, देवा तुमची भक्ती करण्याकरता पहा राजाने कशी महापूजा चालवली आहे. तेव्हा शंकर म्हणतात, हे सर्व खोटं आहे, याच्यात अजिबात भक्ती नाही.
पार्वती माता म्हणतात, देवा तो मोठा राजा आहे, त्याच्याकडे एवढे साधन सामग्री आहेत, मग तो हे सगळं आणणारच ना, त्याने हे आणलं, यात काही नवल नाही, मला तर काही यात अवघड वाटत नाही, असं माता पार्वती माता शंकर महादेवांना म्हणाल्या. मग देवांचे देव ते महादेव ते म्हणतात, पार्वती थांब, मी तुला दाखवतो माझा खरा भक्त कोण आहे ते. आणि ते काय करतात, मंदिर लगेच हलवायला लागतात, भूकंप झाल्यासारखं सर्व मंदिर हलू लागतं. पण आता मंदिर हलू लागलं, ब्राह्मण होते, पुरोहित होते, राजा होता, त्याचे सरदार होते, प्रधान होते, सगळे कुठं पळायला लागले, मंदिराच्या बाहेर पळायला लागले. का तर भूकंप जर झाला आणि मंदिर जर अंगावर पडलं तर आपलं काय, म्हणून बाहेर पळायला लागले. आणि त्याच वेळी तो कोळ्याचा छोटा मुलगा उभा राहिलेला तोंडात गुळणी घेऊन, तो तेवढ्या वेळेत कुठं पळतोय, मंदिरात पळत आला. आपली तोंडातली गुळणी त्याने ती महादेवाला अर्पण केली आणि पिंडीला काय घातली, कवळ घातली. देवा तुम्ही जर ह्या मंदिराखाली गाडून गेलात तर मी रोज कुणाला पाणी घालू. तेव्हा महादेव म्हणतात, पार्वती आता पाहिलंस का माझा खरा भक्त कोण आहे ते. अशा प्रकारे रत्नीदेवाने मोठ्या प्रेमाने महादेवाची पूजा केलेली आहे. अशा प्रकारे पुष्प, फल, तोय, पत्र हे अर्पण करून देव काय करतो, त्या साधनांचा उपयोग करून त्याला अनन्य भावाने जर आपण प्रार्थना केली तर आपल्याला त्याची प्राप्ती होत असते. म्हणून सर्वांनी देवाची अशा साधनांनी काय केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, साधना केली पाहिजे. पै भक्ती एकी मी जाणे, मी फक्त आर्द्रता पाहतो, प्रेम पाहतो, श्रद्धा पाहतो. आपण देवाला काय करतो, आपण थोडीशी पूजा करतो, इकडं तिकडं जातो, देव भावाचा भुकेला आहे हे आपल्याला समजत नाही. आपण मंदिरासमोर जातो, पाया पडतो देवाच्या, हात जोडतो, अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम असं म्हणतो. पण लक्षात काय येतं, बाहेर चप्पल ठेवलेली आपली, ती परवाच आणली नवी, कोणी नेईल की काय असं लक्षात येतं. आणि लगेचच आपण देवाला म्हणतो, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वरा. म्हणजे कोणाचं रक्षण करायला सांगतो हो, आपलं रक्षण करायचं सांगतो की चप्पलचं, अशी आपली भावना असते. तर तसं होऊ नका, देऊ नका एक विषय तो सगळ्यांचा हरी. देव हा प्रेमाचा भुकेलेला आहे, देव हा भावाचा भुकेलेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. आणि म्हणून प्रेम हे देवाचं देणं आहे. प्रेम दिलं तर ते वाढत जातं आणि प्रेमाने सर्व काही मंगल होत असतं. म्हणून आपण सर्वांनी देवाला काहीतरी देत जा, देवाची उपासना करा आणि विश्वास ठेवा. कभी ना कभी वक्त आएगा, कभी ना कभी वक्त आएगा, हमें प्रभु जरूर पाएगा. आणि आपण सगळ्यांनी देवावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. अशा प्रकारे पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्तिपरितयामि कृष्णामि प्रयतात्मना. या श्लोकावर मी सेवा केलेली आहे आणि ही सेवा मी परमेश्वर परमात्म्याच्या चरणी, माझ्या सेवेचे पहिले पुष्प, पहिले फूल मी अर्पण करून आपली सेवा पूर्ण करते.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री संत भगवान बाबा महाराज की जय श्री संत वामनभाऊ महाराज की जय श्री संत खंडोजी बाबा महाराज की जय। यादव महाराज यांनी मला जी प्रवचन सेवेची इथे संधी दिली त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने मी बाबांचे आभार मानते आणि सर मोबाईल पडून त्या जितकं नेऊ शेल खुर्ची गीतेच्या नव्यात घातला